हॅलो गाईज, वेलकम अगेन. तर आज आहे दिवस 2 किल्ला बनवण्यासाठी. तर इथे मामा बनवतोय. मामा उपासना आणि मामा हे दोघं मिळून इथे किल्ल्याची तटबंदी बनवत आहेत अशा प्रकारे. तर फायनल लुक आपल्याला लवकरच बघायला भेटेल. तर हे बघा कशा प्रकारे तटबंदी बनतीये. इसमें बहुत ज्यादा शेन हो चुका है. उपासना कोथंबीरीच्या वड्या बनवते का? अगं कसा गोंधळ चाललाय मच्छर मारायला मामाची तटबंदी. तिकडं आजी आणि मामी गहू लावतायत. अंधार झालेला आहे, आता वाजले रात्रीचे 7. आणि ही बघा पोरं इथं बसली आहेत. हा स्मरण आणि हा स्पंदन हे दोघं मिळून दिवे लावतायत. ही दुसरी मामी माझी जेवण बनवतीये. पिठलं भाकरी. ओहो, पिठलं भाकरी. तर अशा प्रकारे सगळा मेनू बनतोय. एक मामी शेतात काम करते, एक मामी किचन मध्ये काम करते आणि सगळी पोरं गोंधळ राहतात. आणि ही बघा कशी उद्योग करते. ठेव, इकडे ये, इकडे या. वीरा नो नो, चल इकडे चल इकडे. येऊन तिच्या आईला मिठी मारती. अरे बापरे. आजी आणि मामी दोघे आलेत शेतातून गहू लावून. आजी दमली का ग? दमली आजी, दमली आजी, दमली. आणि तिला मदत करत होती मामी. कंबर कामातून गेली असेल ना मामी आता? मामीने खूप दिवसांनी काम केलं त्याच्यामुळे थकली जराशी. आज नाही पण उद्या सकाळी थकेल. टिकली पण घेतली माझी. हे बघ कुठपर्यंत आले आपण बघूया किल्ल्याचं काम. आपल्या मामाने बुरुज बांधलाय. बुरुजच बोलतात ना मामा त्याला? बुरुज बांधलाय, बुरुज. मामा किती वर्षानंतर किल्ला बनवतोयस तू? कधी बनवलेला शेवटचा किल्ला? 2000. दरवर्षी उपासना बनवून ठेवायची, त्याच्यामुळं काही आम्हाला बनवायला भेटायचं नाही. त्याच्यामुळे ह्या वर्षी टाइम भेटला, त्याच्यामुळे मामा बनवतोय. आमचे बाबा आता सगळं सामान ठेवून देत आहेत. खुरपणीचं हे बघा अशा प्रकारे सुंदर असं घराचं लाइटिंग दिसतं. हे बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं. हे बघा दिवे किती सुंदर दिसत आहेत. हे बघा 2 3 तोडलं प्राप्ती तोडलं हिने. हॅलो गाईज, तर आज आहे दिवस 3 आणि आज आपण करणार आहोत शेती. आणि इथे माझी आजी बसलेली आहे, माझी मोठी मामी. आणि आजी बोल, काय बोल, तुझं मनोगत व्यक्त कर. पार असा वास सोडलाय का? पार डोकं दुखायला लागलं. कसला वास? काय मारले लावले? हिने काहीतरी मारले म्हणून मी नाही बाबा. तर इथं आपल्याला लावायचे शेतात गहू. ए माझी चप्पल कोणी घातली रे? दे लवकर इकडं. ए मला लावायचंय, दे इकडं चप्पल. तू सँडल घाल, तू सँडल मला नाही येणार. नको आण मला इकडं, आण यार सॅम. थांब आले मी तिकडं आले. हे बघा हिचं काय विषय? हिचं काय विषय? काय तुझं? काय 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 य कुठं य? ही माझी मामी चहा घेऊन आली आहे सगळ्यांना. आजी बसली आहे इथे. ही बघा ही कशी एवढ्या भरूनात खेळते. हे बघा हा सकाळपासून एक कामाला लागलेला आहे. आणि आपण हिने माझी चप्पल घातली यार. अगं ही चप्पल दे ना माझी, मला काम करायची शेतात. आणि ही मोठी मामी एक सकाळपासून कामाला लागलेली आहे. किती गहू पेरून झाले मामी? लावून झाले. आणि काल किती झाले ते? गहू लावतोय काल ना 8
8 झालत्या आज, बाकीच्या केल्यात फक्त मामी आणि आजीने मिळून. आता ही सगळी त्यांना जॉईन झालेली आहेत. बघा काळे पडू नये म्हणून बघा कशी सगळ्यांनी कपडे घातली आहेत. उपासना हाय कर. ही प्राप्ती, हा मामा, हे बघा ही इथं येऊन चहा पिते. ए तू काय काम केलं चहा प्यायला? मग चहा का पिते? हे बघा हा मामा आहे, आलाय तसा डायरेक्ट जॉईन झालाय तो. हा मुंबईवरून येऊन तो जॉईन झाला इथे. मिळून लावणार आहोत जाऊ बाबू. चालतात येईल गहू लावले चालते. हे बघा हे बघा सगळ्यांचं चालू आहे. आपण पण करणार आहे. मला पण द्या गहू, द्या गहू. मी तुम्हाला शिकवणार आहे गहू कसे लावायचे. कसे लावायचे गहू ते तर सांगा. झालं ओके. तर हे असे गव्हाचे दाणे आहेत. 2-3 घ्यायचे. हां 2-3 मी जास्त घेतले. हे किती आहेत गव्हाचे दाणे? आता मोजून घ्यायचे काय? आता येतील 2 येतील 1 येतील. नाही जास्त. कसली पट्टी? थांबा पट्टी घेऊन आले मी. तिला मोजायचे. काय मोजायचे उपासना तुला? आणि काय घातलंय तू? हे क्या है ये? बुजगावनं बुजगावनं बनली काय? हे बघा. तर हे असे आता मी 3 दाणे घेतलेत. आणि ते कुठली चालली उपासना तुझी सरी? ही वाली कुठून टाकते? एका साईडने टाकायचे का दोन्ही साईडने? त्या साईडने का? ओके. कुठं लावलं तू? आणि किती अंतर ठेवायचे? हातभराचं अंतर ठेवायचं. बघा एवढं हातभराचं अंतर ठेवायचं. तिने इथे लावले, मग मी इथे लावते. तर हे अशा प्रकारे लावायचं आहे. अगं बाई अयो हात खराब होत आहेत. मग इथे नको खराब होतील. जाऊ द्या करावं लागेल. आपण करूया आता. आणि मग अरे ह्याच्यात ऑलरेडी माती आहे. हे 2-3 गहू लावायचे. तर अशा प्रकारे गहू लावले जातात. तुम्ही पण लावा आणि मग मला कळवा. आता हे मी घेतले गहू लावायला. हे बघा वाटीत असे मला लावायचे. इथं आजी मामी आहे, तिकडं पोरं आहेत. या सगळ्यांनी मला एकटीला मागं टाकलं. आणि मी सगळ्यात शेवटच्या सरीपासून चालू करते माझं काम करायला. तर आपण लावूया आता गहू. माहीत नाही कसे लावायचे. लावते कसे तरी. ट्राय बट डोंट ट्राय. आमच्या इथं बघा कशा गाड्या चालल्या आहेत. एवढ्या मोठ्या गाड्या आहेत. आजीचा गहू जास्त चांगला उगवला ना. ह्या सरीवर मी फोकस ठेवणार. कारण की ह्या सरीमध्ये मी हे करते. लेट्स ट्राय. तेवढं ऊन आहे. मी काळी पडतीये. लावती किती ते पण मला माहित नाही. मला काहीच माहित नाही. लावतीये मी फक्त. तर चला आता मी हे कंटिन्यू करते. दुपारचे वाजले 4. बघा हा आलाय छोटा मामा दुपारी. आणि तो आता शेताला खतं टाकतोय. आणि इथे पाऊस चालू झालेला. आता जस्ट थांबलाय. आम्हाला आवरायचंय. हे बघा ही काम करते. ते उपासना तू काय करतेय? काम करते. बघा ह्या दोघी पण काम करतायत. कपड्यांच्या घड्या घालतायत. आजी पण आमची काम करते. आजी काय करते तू? आजी मिशनी घासते आमची. सॅम झोपते बघताय मोबाईल आतमध्ये. ओके. ए सॅम तुला बाबांनी बोलवलंय. स्पंदनला नाही सॅमला बोलवलंय. तर इथे पडलेला आहे खूप जास्त पाऊस. सगळं ओलं करून गेलेलं आहे. बघा सगळं ह्या बिचाऱ्या पोरांनी सकाळी साफ केलं. आता परत साफ करतायत. हे सगळा ओटा खराब झालेला आहे. आणि इथे रांगोळी काढायची, फोटोज काढायचे. सगळं खराब झालंय. आणि सगळे खराब झालेले. सगळं शेत आता आमचं बांधून झालेलं आहे. आमची मामी चालली आता. तिचं म्हणणं आहे तिच्या फोटो काढायचे आहेत. सकाळपासून ती अजिबात आलेली नाहीये. तिने गहू लावायला पण मदत नाही केलेली आहे. आणि आता ती काळी पडेल म्हणून ती नाही गेलीये. आणि आता ती चालली आहे मामाच्या इथे. आणि फोटो काढायला सांगतेय मला. मी बिलकुल नाही काढणार फोटो तिचा. लसूण लावला. आजी तुझ्या शेतात घुसली. जीव काढलाय आजीनी. आता मला तिथे जायचं आणि त्यांचे फोटो घ्यायचे. आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे. पाऊस पडून गेलेला आहे.
काळे ढग चाललेत जरा त्यांच्या गावाला. ही बघा कशी त्रास देते मला, हे जा ना. दिवसभरात सकाळपासून आम्ही खूप कामं केली आणि किल्ल्याचं काम मामाने रात्रीच बऱ्यापैकी केलंय. त्याने बुरुज वगैरे बांधलंय आणि त्याच्यावरती काय म्हणतात दिवा वगैरे लावलेला. विहीर तर माझी ढासळली यार, बिचारी कोलमडली ती. किल्ला झालाय, शिवाजी महाराजांचं सिंहासन बनलंय. पण उपासना मावळेच आणले नाही आज. आपल्याला हे लावायचं आहे, त्याच्यावरती मावळे लावायचे आहेत. तू कधी आणणार आहे मावळे? ऍटलीस्ट मोठ्या मामांना सांगितलं का? हे बघा त्यांचा फोटो काढायचा चालू आहे. तो कसं आहे. हॅलो गाईज, तर आता आम्ही रेडी झालेलो आहे लक्ष्मीपूजनसाठी. दिवसभर कामं करून खूप जास्त दमलो होतो आणि दिवसभर आमची कामं चालू होती. तर आता फायनली रेडी झालोय आणि गोंधळ चालू आहे आमच्या इथे. बघा फोटोज तुम्ही बघू शकता, इथे फुल फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. आणि हे अशा प्रकारे घर सुंदर सजवलेले. हे बघा ह्याने सगळे दिवे लावले, त्याने बरीचशी हेल्प केलेली आहे डेकोरेशनसाठी. आणि आमचं आता आवरून झालंय, फोटो झालेले, सगळं झालेले. आणि आता झाले बघा, मला आवाज येते. काय फोन काढू? हे बघा हे कसले डेंजर फटाके फोडतायत ही सगळी लोक. यांना काहीच कशाचंच काही नाही. बापरे, इथं आम्हाला एवढी डेंजर भीती वाटते. आणि आमची पूजा झालेली आहे, सगळं आमची पूजा झाली आहे आणि फोटोशूट पण झाले, सगळं झालंय. आता जेवायचं बाकी आहे फक्त. आणि माझ्या मामेंचं सगळं फोटोशूट झाल्यानंतर ह्या रांगोळ्या काढताय तिथे. हे बघा यांचं आत्ताशी रांगोळी काढायचं चाललंय, कारण की यांना पावसामुळे घोळ झाला ॲक्च्युली आमचा. नाही तर मामी इथे छान ओट्यावर रांगोळी काढणार होती. बट ठीक आहे, सगळं डन आहे. आणि माझं फोटोशूट झालंय, माझे व्हिडिओज काढून झालेले आहेत, माझं सगळं झालेलं आहे. आता फक्त यांचं हे बघा कसं झालं. आणि हे तिघं, हा मोठा मामा, छोटा मामा आणि छोटी मावशी, या तिघांना एवढे हे आहेत ना भाई, एवढे डेंजर. कसं झालं तो काळे बिळे काय म्हणायचं चाललंय मला. हे बघा मामाने आणि हा फायनली ज्याचा हा ब्लॉग चालू आहे आपला ते डन आहे. फायनली किल्ला बनलेला आहे आणि त्याच्यावर खूप सारे मावळे बनलेले आहेत. बघा किल्ला वरून खालून सगळं झालेलं आहे. विहीर बनवलेली पण विहिरीत पाणीच नाही टाकलेलं आहे. ए आडवा पकडे, ब्लॉग येतो. आडवा व्हिडिओ पाहिजे. अरे मी दाखवा मी किती सुंदर दिसते लोकांना. दिव्याला आपण किल्ल्याला झेंडे बनवलेले, ते झेंडे आपण टाकलेले नाही आहेत, लावले नाहीये झेंडे. किती वायू प्रदूषण केले हे सगळे लोक आहेत, त्यांनी वायू प्रदूषण केलेलं आहे. ही एक पोरगी ह्यात शामिल आहे. हे बघा हा मामा, हे बघा. आणि मामाने सगळ्यात टॉपला झेंड्याला लाइटिंग केलेली आहे. बघा कसा झळकतोय झेंडा शिवाजी महाराजांचा. आता माझी मावशी इथे सगळे फटाके भरतीये. मावशी किती फटाके वाजवले तू? बिचाऱ्या मावशीला पोरांमुळे फटाकेच वाजवायला नाही भेटले, सगळे पोरांनी वाजवले. आणि माझी तर हाऊस पूर्ण झालेली आहे फटाके वाजवायची. सो नो फटाके. तर फायनली सगळं झालेले. किल्ला आज कुठे जाऊन डन झालाय 3 दिवसानंतर. त्याच्यात मामाचा पण हात लागला, त्याच्यामुळे तो पूर्ण झाला, त्याला हवा होता तसा. त्याच्यावरती खूप सारे मावळे पण आम्ही लावलेले. आजचा ब्लॉग आपण आता इथेच संपवत आहोत. हा आपला होता किल्ल्याचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. टाटा, बाय बाय.